को पावर्ड बाय विमल। विमल बोलो जुबा केसरी। नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गाला शेतकऱ्यांमधून प्रचंड विरोध होतोय। कोल्हापुरात याच विषयावर शेतकऱ्यांचा महामोर्चा देखील निघाला आणि यावर पहिल्यांदाच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील ट्विटद्वारे आपलं मत आहे ते मांडलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे ज्या ठिकाणी शेतकऱ्यांचा विरोध आहे त्या ठिकाणी या शक्तिपीठ महामार्गाचं फेर सर्वेक्षण केलं जाईल आणि जिथं विरोध आहे तिथून हा रस्ता नेला जाणार नाही, पण सगळ्यांना विश्वासात घेऊन हे काम पूर्ण केलं जाईल। या सगळ्यावर आता शेतकऱ्यांचे काय प्रतिक्रिया आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या ते आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। काय सांगाल, इतके दिवस विरोध करताय, महामोर्चा देखील झाला आणि त्यानंतर पहिल्यांदाच मुख्यमंत्री म्हणतायत की फेर सर्वेक्षण करू आणि जिथून शेतकऱ्यांचा विरोध आहे तिथून हा रस्ता जाणार नाही, दुसरीकडून आम्ही नेण्याचा प्रयत्न करू। तुमची काय प्रतिक्रिया आहे? ते आता मुख्यमंत्री साहेब म्हणले नाही पर्यायी रस्ता शेवटी कुंदंड जरी काढला रस्ता तर त्या बाजून जमिनी असणारच आहे। आम्ही नाही तर 30 शेतकरी तर येणारच शेवटी, कुठल्या ना कुठल्या शेतकऱ्याला अन्याय होणारच आहे शेवटी। आणि एवढं म्हणजे कुठल्या पर्यायानं काढणार आहे का नाही, एवढा 18 म्हणजे सरकारला कशासाठी आहे? एवढा विरोध असताना गरज नसताना तुम्ही रस्ता काढताय, इतक्या हजारो शेतकऱ्यांना देशोडीला लावणार, त्यांची पुढे पूर्ण बरबाद होणार, त्यांनी जगायचं का मरायचं त्यांच्या मोठा पुढे प्रश्न आहे हा। त्यांचं म्हणा जनावरं म्हणा पाण्यास किंवा म्हणा संपूर्ण हे ते जाणार आहे, त्या नुकसान यायला जावं कोणाही नुकसान न भरून येणार आहे। हे पैसे देऊन काही होणार नाही आहे आणि मोठं म्हणजे शेतकऱ्यांना आम्हाला पैसे नकोच आहेत, मुळात जमीनच द्यायची नाही आम्हाला, कारण मागच्या पिढीपासून चालत आलेली आमची पिढी जगत त्यावर इथनं पुढे जगणारी ह्या पिढीने करायचं काय पुढे ह्या रस्ता जमीन जर केल्यानंतर। त्याशिवाय त्या म्हणजे आमचं मत एकंदर असं आहे की पर्यायी मार्ग हा नकोच आहे, हा रस्ता पूर्ण म्हणजे रद्द झाला पाहिजे तरच ते शेतकऱ्यांना त्याचा न्याय मिळाल्यासारखं होईल। त्यांनी हे ट्विट करत असताना समृद्धी महामार्गाचं एक उदाहरण दिलेलं आहे। समृद्धी महामार्ग आम्ही तो पूर्ण केला, सगळ्यांचं शंका दूर करून पूर्ण केला, त्याच धर्तीवर हे पूर्ण केलं जाईल असं म्हणतात। तुम्हाला पटतं हे पूर्ण समाधान होईल? नाही ना, शेतकऱ्यांचं पूर्ण सगळं होणारच नाही आणि ते समृद्धी केला तसा हा पर्याय नाही आहे। ही जमीन म्हणा इथला भाग नद्यांचं हे म्हणा हे झालं तर इतकं मोठं भयानक संकट येणार आहे नद्यांच्या महापुरामुळं। आणखीन पाणी वाढून कोल्हापूरच्या निम्म्यात या पाण्या महापुरात जाणार आहे। हा सर्वसाधारण हिने विचार करून हा पूर्ण रस्ता रद्द केला तर ते कुठं ह्याला न्याय मिळायला होणार आहे शेतकऱ्यांना, त्याशिवाय पर्यायी दुसरा मार्ग गेला नाही, रद्द पर्यायी मार्ग काढून वट रस्ता रद्द करणे हाच मेन पर्याय त्याला, असं म्हणजे आमचं शेतकऱ्यांचं मत आहे एकंदरीत। एका बाजूला आपण बघितलं चंद्रकांत दादा 2 दिवसापूर्वी कोल्हापूरमध्ये होते, त्यांनी शक्तिपीठ हा विषय संपला, कोणाला मोर्चे काढायचे असतील तर काढू देत अशा पद्धतीचं एक वक्तव्य केलेलं होतं आणि त्यानंतर आता मुख्यमंत्र्यांचं अशा पद्धतीचं ट्विट आलेलं आहे। खरं तर हे शासनामध्येच एक वाक्यता नाही असं याच्यातनं दिसतं, कारण मुख्यमंत्री साहेब असतील, चंद्रकांत दादा असतील किंवा दादा भुसे साहेब असतील, हे प्रत्येकांचं वेगवेगळं मत येतं आणि मुख्यमंत्र्यांनी याच्यामध्ये जे काही सांगितलं ते आधी सांगितलेला तो विषय वेगळा होता आणि नंतर सांगितलेला विषय त्यांचा वेगळा आहे। म्हणजे असं प्रत्येक गोष्टीला असं वेगवेगळे अँगल मिळत आहेत आणि ती खरं तर शेतकऱ्यांची चेष्टा आहे, कारण शेतकरी जे काही उद्देशानं यांच्याकडे गेला आहे की हा महामार्ग रद्दच करा, याला दुसरा ऑप्शन नाही, पण हे मात्र ऑप्शन देण्याचा प्रयत्न करतायत, त्यामुळे हे आम्हाला मान्य नाही। काही झालं आता ते त्यांच्या दृष्टीनं म्हणत असतील की कोण मोर्चा काढणार काय करणार, शेवटी आम्ही शेतकरी आहे, आमच्या पोटात दुखायला लागलं आणि त्यामुळे औषध आम्हाला घ्यावं लागेल आणि ते प्रयत्न आम्ही निश्चित करू। खरं तर मंत्रिमंडळातील मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्येच मग समन्वय नाही अशा पद्धतीचं एक चित्र सध्या दिसते। तुम्ही कसं बघता मुख्यमंत्र्यांच्या त्या ट्विटकडं आणि त्याचा अर्थ काय काढताय? हे पहा, मी तर उलटं म्हणतोय की चांगला समन्वय आहे। एक प्रश्न उरतो की चंद्रकांत पाटलांना मंत्रिमंडळातले लोक गांभीर्याने घेत नाहीत, त्यामुळे शेतकऱ्यांनी गांभीर्याने घ्यायचा काही प्रश्नच उरत नाही, त्यांच्याकडे कोणी बघत नाही। पण हे कसं आहे की तू मारल्यासारखं कर मी रडल्यासारखं करतो, दादा भुसेंना एक दुपारी स्टेटमेंट काढायला लावायचं, संध्याकाळी अशी एखादी बातमी पेरायची की स्थगिती भूसंपादनाला मिळालेली आहे आणि दुसऱ्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी पुन्हा सांगायचं की विश्वासात घेतो वगैरे। त्यामुळे हे जाणून बुजून हेतुपूर्वक अशा पद्धतीनं इफ यू कांट कन्व्हिन्स देम कन्फ्यूज देम अशा रणनीतीनं त्यांचं हे सुरू आहे। पण ह्यातले 2-3 मुद्दे जे आहेत ते ठामपणे महत्त्वाचे ते लक्षात घेतले पाहिजेत। मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना काही प्रस्ताव दिलेले आहे, त्याच्यातून हे त्याच्याकडे त्यांचा इशारा आहे। कोणता एक पहिला प्रस्ताव आहे तो विश्वासात घेतो,
विश्वासात घेऊन प्रकल्प पूर्ण करणार. म्हणजे हे दिसतं की ते प्रकल्प पूर्ण करणार हे त्याच्यावर ठाम आहेत. त्यामुळे त्यांच्याशी याच्याबद्दल चर्चा होऊ शकत नाही. आमचा त्यांना पहिला प्रश्न आहे की अगोदर का विश्वासात घेतलं नाही ज्यावेळी तुम्ही प्रकल्पाचा एक DPR तयार करतो, आराखडा तयार करता, आणि 2013चा जर भूसंपादन कायदा केंद्राचा जर वापरला असता याच्यामध्ये, तर त्याच्यामध्येच तरतूद आहे की शेतकऱ्यांची परवानगी घ्या, संमती घ्या, ग्रामसभेची परमिशन घ्या. तर त्यामुळे त्यांना आता उपर झाले, आता विश्वास घ्यायचा, तर आमचं याला काही अशा पद्धती चर्चेला विरोध आहे. दुसरं ते सांगतात की फेरआखणी करूया. तर आमचं असं मत आहे शेतकरी एकमेकांच्या जीवाभावाला धावून जाणार आहे. आमच्यातले सगळे शेतकरी आहेत ते सगळेजण शेतकरी आमच्या गावातून नाही गेला आणि दुसऱ्या गावातून गेला चाल अशा वृत्तीचे नाही आहेत. हे मंत्र्यांची वृत्ती तशी आहे. पण आमचं सगळ्यांचं मत आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या कुठल्याही जरी गावातून गेला किंवा पश्चिम महाराष्ट्र कुठून जरी गेला तरी आमच्या सगळ्यांचा त्याला विरोध आहे. हा अनावश्यक मार्ग आहे आणि त्यामुळे हे सगळं जे चाललेलं आहे, आम्ही कालही सांगितलेलं आहे मुख्यमंत्र्यांना, त्याच्यावर आम्ही सोशल मीडियाला त्यांच्या हे केलेलं रिप्लाय दिलेला आहे की हा शक्तिपीठ महामार्गामध्ये एक मोठा भ्रष्टाचार झालेला आहे. जसा समृद्धी महामार्गामध्ये झालेला आहे, इलेक्ट्रोल बॉन्डमध्ये ज्यांच्याकडून देणग्या यांनी घेतल्या आहेत आता त्यांना परतफेड म्हणून हे केलेलं आहे. आणि ह्या भ्रष्टाचारावरती त्यांनी आणि महाराष्ट्रातले गेल्या 5-10 वर्षामध्ये जे काही रस्ते झालेले आहेत मोठे मोठे खाजगीकरणातून, कंत्राटदारांच्या ह्याच्यातून, त्याच्यावरती श्वेतपत्रिका काढली पाहिजे. मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये 25 तारखेला येणार आहेत. मला असं वाटतं मुख्यमंत्र्यांनी स्वतःहून शिष्टाचार पाळायला पाहिजे होता. सोशल मीडियाच्याद्वारे आपल्या जनतेचं सरकार आहे म्हणता. आमचं मत आहे कंत्राटदारांचं सरकार आहे. जनतेचं सरकार असेल तर जनतेला चर्चेला का बोलवलं नाही? अजून एवढे दिवस आंदोलन, 3 महिने झालं आंदोलन करतात. आणि त्यामुळे कंत्राटदार सरकारांना आम्हाला झुकवायचं कसं माहिती आहे. मुख्यमंत्री जर चर्चेला बोलवत नसतील तर आम्ही मोर्चा घेऊन 25 तारखेला कोल्हापुरात मुख्यमंत्र्यांना मोर्चानं घेऊन शेतकरी भेटायला जातील आणि रद्द करा महामार्ग या एक भूमिकेवरती ठाम राहतील. खरं तर मुख्यमंत्री आता 25 तारखेला कोल्हापूरमध्ये येत आहेत. मोर्चानं त्यांच्याकडे ही सगळी मागणी करणार असं तुम्ही म्हणताय. पण एकूणच जे त्यांची भाषा दिसते किंवा एकूणच त्यांचं जे ट्विट दिसते त्यातून हा प्रकल्प कुठल्याही परिस्थितीमध्ये पूर्ण करावा अशा पद्धतीचं एक भाष्य दिसते. कसा विरोध असणार आहे मग तुमचा जर हीच भूमिका जर सरकारची असेल? नाही, हे आपण पाहिलेलं आहे. मुंबईमध्ये कुणाचं जरी सरकार असलं तरी आमच्या संविधानानं दिलेला आमचा अधिकार आहे. संविधानामध्ये आमची संपत्ती हा आमचा मूलभूत अधिकार आहे आणि त्यामुळं हा शक्तिपीठ महामार्ग असंवैधानिक आहे. मुंबईमध्ये सरकार कोणाचं जरी असलं तरी आमच्या गावामध्ये आमचंच सरकार आहे. जमीन काही हवेतून त्यांना हेलिकॉप्टरमध्ये तरी आखणी करता नाही. गावामध्ये येऊ देत अधिकारी, यांचे कुठल्या अधिकाऱ्यामध्ये दम आहे ते पाहूया. आणि मुख्यमंत्र्यांना आम्ही आव्हान देतोच की दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाऊ दे. तुम्ही रस्ता जमीन संपादन करण्यासाठी आणि तो रस्ता तयार करण्यासाठी तुम्ही सत्तेत राहणार नाही याची तरतूद, याच्या पद्धतची सगळी आखणी शेतकऱ्यांनी अगोदरच करून ठेवलेल्या आहेत. जर रस्ता घालवायचा असेल तर हे सरकार घालवायला पाहिजे असं शेतकऱ्यांचं ठाम मत बनलेलं आहे. पहिला आपण मुख्यमंत्र्यांच्या ट्विटनंतर ही शेतकऱ्यांच्या आक्रमक अशा भूमिका आहेत. खरं तर फेर सर्वेक्षण करू आणि दुसऱ्या मार्गाने हा शक्तिपीठ महामार्ग नेता येतो का पाहू असं जरी मुख्यमंत्र्यांचं म्हणणं असलं तरी कोल्हापूर जिल्ह्यातून कुठून जरी हा मार्ग गेला तरी त्याला आमचा विरोधच असेल. आणि येत्या 25 तारखेला मुख्यमंत्री कोल्हापूरमध्ये येत आहेत त्यावेळी मोर्चाने जाऊन आम्ही त्यांना याबाबत जाब विचारू अशा पद्धतीचा इशारा देखील या निमित्तानं या शक्तिपीठ महामार्गामध्ये बाधित झालेल्या शेतकऱ्यांनी दिलेला आहे. जर्नलिस्ट सुनील काटकरचं भूषण पाटील, TV9 मराठी, कोल्हापूर. को पावर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.